गट चर्चा. गट म्हणजे एखादा गट येऊन गटाद्वारे चर्चा केली जाते. गटाद्वारे चर्चा केली जाते. त्याचे प्रकार आहेत, 2-3 प्रकार आहेत, 4-5 प्रकार आहेत. तर गट चर्चा म्हणजेच काय की गट म्हणजे काय की ज्या वेळेस काही लोक, 2 पेक्षा जास्त लोक एकत्र येतात त्यांचे समान प्रश्न सोडवण्यासाठी आणि माहिती व विचारांची एकमेकांची संभाषणाद्वारे जी देवाणघेवाण करतात त्याला गट चर्चा असे म्हणतात. म्हणजे एखादा गट 2 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असणारा म्हणजेच ग्रुप. एक ग्रुप डिस्कशन एक प्रकारे म्हणजेच 2 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असणारा गट एकमेकांमध्ये नॉलेज, स्किल, ऍटिट्यूडचं जे काय देवाणघेवाण करतो ते म्हणजेच गट चर्चा. त्याची जी डिस्कशन होतं, कॉन्व्हर्सेशन होतं, ती गट चर्चा येते. समान प्रश्न सोडवण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती माहिती व विचारांची एकमेकांची संभाषणाद्वारे जी देवाणघेवाण करतात एकमेकांबरोबर त्याला गटचर्चा असे म्हणतात. म्हणजे हा जो एक गटचर्चा असते ना, ते अशा संभाषणात आपले प्रश्न आहेत ना त्यांचे नीटपणे समजावून घेऊन ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहीतरी कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न करतात. ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काहीतरी कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न करतात. परत गटचर्चा नेहमी समोरासमोर असते. काही गोष्टी लक्षात ठेवा, समोरासमोर असते आणि व्यक्तीची संख्या ही 25 किंवा 30 पेक्षा जास्त असू नये. 25 ते 30 पेक्षा जास्त अधिक असू नये. येऊ शकतो सोपा प्रश्न आहे काय किंवा बा गटातील सदस्यांची संख्या किती असावी, 25 ते 30 पेक्षा जास्त असू नये. गट जितका लहान तेवढी चर्चा अधिक परिणामकारक होते. गट म्हणजे छोटी सभाच असते. गट म्हणजे एक छोटी सभाच असते. 25-30 पेक्षा जास्त अधिक असू नये. जितका गट छोटा तेवढी चर्चा परिणामकारकरित्या होते. गटचर्चा नेहमी समोरासमोर असते. हे साधं सिंपल कळालं गटचर्चा. आता गटचर्चेचे प्रकार एक 5-6 प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत, ते आपण समजून घेऊया. जाहीर वादविवाद म्हणजेच फोरम डिस्कशन. एक फोरम डिस्कशनद्वारे चर्चा केली जाते. फोरम डिस्कशन या पद्धतीत काय केलं जातं माहिती का? फोरम डिस्कशन मध्ये काही वक्ते असतात, ते वक्ते त्यांना दिलेल्या विषयावर चर्चा घडवून आणतात आणि त्यानंतर काय म्हणतात त्याला, ते व्यक्त होतात त्या विषयावर. फोरम म्हणजे एक फोरम असतो आणि त्या विषयावर ते व्यक्त होतात आणि त्यामध्ये त्यानंतर चर्चा घडून येते. जाहीर वादविवाद म्हणजेच फोरम डिस्कशन येते. आणि प्रश्नोत्तरासाठी काही काळ राखून ठेवला जातो. म्हणजे आपण असं बघितलं असं की पुढे बसलेले असतात वक्ते 4-5, मग ते 4-5 वक्ते एखाद्या मुद्द्यावर चर्चा करतात, त्यांची मतं मांडतात आणि मतं मांडल्यानंतर व्यवस्थित डिस्कशन होतं की बाबा प्रत्येक जण आपापल्यावर समोर मतं मांडतं आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास असतो. प्रश्नोत्तर विचारल्यानंतर हे आहे फोरम डिस्कशन. म्हणजेच काय, जाहीर वादविवाद. गटचर्चा, गटचर्चेमध्ये जाहीर वादविवाद. बरोबर. आता अध्यक्ष किंवा संयोजकांनी त्यांना नेमून दिलेल्या विषयाच्या अनुरोध किंवा त्याच्या गुणवत्तेसंबंधी गुणवत्तेसंबंधी ओळख करून देऊन त्यामध्ये काय करायचं असतं, चर्चा संबंधित विषयाशी निगडीत राहिल्याची काळजी घ्यावी. जे संयोजक असतात ते चर्चा भरकटू नये यावर भर देतात. हे जाहीर वादविवाद समजलं. फोरम डिस्कशन एकदम सोपं आहे. फोरम डिस्कशन. आता चर्चालेख. सिम्पोसियम. 21च्या ऍडला प्रश्न आलेला होता, म्हणजे याच्यावर नव्हता आला, दुसरा आलता, पण सगळ्यांनी हे लिहून आलते सिम्पोसियम. कारण की एवढंच होती डेफिनेशन नोट्स मध्ये, त्यामुळं सगळ्यांना वाटलं सिम्पोसियमच आहे. त्यामुळे ऑप्शन मध्ये सिम्पोसियम दिसलं, त्यामुळं सगळेजण लिहून आले होते. त्याला मराठीत चर्चालेख म्हणतात. ही एक प्रकारची परिषद असते आणि या परिषदेमध्ये ना लागोपाठ आहे ना क्रमाने 2 ते 5 वक्ते असतात. त्यांना विषय वाटून दिलेले असतात आणि त्याच्यावर ते चर्चा करतात, म्हणजे आपले विचार व्यक्त करतात. दिलेल्या विषयावर विचार व्यक्त करतात. येते लक्षात. लागोपाठ क्रमाने 2 ते 5 वक्ते ठरवून दिलेल्या विषयावर विचार व्यक्त करतात.
लागोपाठ 2 ते 5 वक्ते ठरवून दिलेल्या विषयावर चर्चा करतात आणि एखाद्या विषयाचे सोयीस्कर असे वेगवेगळे भाग पाडून ते त्यांना दिले जातात, वाटून दिले जातात आणि चर्चा घडून आणली जाते. म्हणजे कळते सिम्पोसियम म्हणजे काय, एकदम सोपं. म्हणजे चर्चा लेख म्हणजे काय, की ही एक परिषद असते आणि यामध्ये 2 ते 5 वक्त्यांना पूर्ण जो काय पूर्ण विषय असेल तो वाटून दिला जातो आणि त्यांना त्यावर व्यक्त व्हायला लावलं जातं, म्हणजेच चर्चालेख म्हणजे सिम्पोसियम. म्हणजे हे असे वक्ते असतात, त्याच्यावर ते बोलतात आणि त्याच्यावर ते चर्चा करतात. चर्चालेख म्हणजे सिम्पोसियम. आता राऊंड टेबल डिस्कशन. राऊंड टेबल डिस्कशन म्हणजे गोलमेज चर्चा. म्हणजे ही जी चर्चा असते ना, मुख्यतः एखाद्या विषयावर केंद्रित असते. ही चर्चा मुख्यतः एखाद्या विषयावर केंद्रित असते आणि त्यांची बसायची पद्धत आहे ना, ही समोरासमोर किंवा लागून एकमेकाच्या जवळ असते, जेणेकरून कॉन्व्हर्सेशन समोरासमोर होईल आणि नियंत्रण एखादा नेता करत असतो, म्हणजे त्यांचा एखादा लीडर असतो, तो या पूर्ण ह्याचं नियंत्रण करत असतो, पूर्ण ह्या डिस्कशनचं नियंत्रण करत असतो. हे राऊंड टेबल एवढंच आहे, एवढीच विषय की बाबा राऊंड टेबल डिस्कशन म्हणजे काय, की बाबा गोल राऊंडवर बसले असतात आणि समोरासमोर डिस्कशन होईल अशी पद्धत ठेवलेली असती. गोलमेज चर्चा, गोलमेज परिषद आपण माहिती असेल, इतिहासात वाचलेलं आहे गोलमेज परिषद. आता सेमिनार म्हणजे हे गोलमेज चर्चे प्रमाणेच परिसंवादाची व्यवस्था असते. म्हणजे यामध्ये काय होतं, जे चर्चेत नेते चर्चेले जाणाऱ्या विषयांवर थोडक्यात कल्पना देतात आणि परिसंवाद म्हणजे काय होतं, आपण काय, मी सेमिनार अटेंड केला आपण म्हणतो, मी एक सेमिनार अटेंड केलाय हनीबी प्रोडक्शनवर किंवा मिल्क प्रोडक्शनवर सेमिनार असतात. मग त्या सेमिनारमध्ये मी दिवसभर होतो, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे तिचं, आपण म्हणतो तसंच हा सेमिनार असतो. त्यामध्ये प्रत्येकाला काय म्हणतात त्याला, जो विषय चर्चेला जाणार आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते आणि ती इन्फॉर्मेशनवर व्यक्ती आपापले विचार मांडतात आणि कधी कधी निबंध पण मागवले जातात आणि त्या निबंधावर चर्चा केली जाते या सेमिनारमध्ये. म्हणजे नसतात का ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचा एखादा सेमिनार असतोय, कुठं दिल्लीला कुठं काय, आपली पोरांची स्टेटस असतात बघा, आय अटेंड सेमिनार डॅश 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 असं मोठं असते काहीतरी, तर ते हे सेमिनार असतात. त्यामध्ये काय की तंत्रज्ञानाकडून निबंध मागवले जातात आणि परिसंवादाच्या दिवशी ते वाचले जातात आणि प्रत्येक व्यक्ती 10 ते 15 मिनिटं असतात त्यांना त्यांच्या ह्याच्यावर चर्चा करायला आणि त्यामध्ये प्रश्नोत्तराचे तास पण असतात. परिसंवाद. आता तज्ञ पंचांसमवेत चर्चा, पॅनेल डिस्कशन. एखादं पॅनेल असतंय की गोलमेज चर्चेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त श्रोते असतात, त्यावेळी या पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे गोलमेज चर्चेप्रमाणेच असते पण त्यामध्ये जास्त श्रोते असतात, त्याच्यामुळे अशी व्यवस्था केली जाते. यामध्ये जे व्यक्ती अधिकारवाणीने म्हणजे बाबा मुख्यतः बोलू शकतात त्या विषयावर, त्यांना पुढे बसवलं जातं आणि ते त्यावर चर्चा करतात आणि पॅनेल डिस्कशन म्हणजे डिस्कशन घडून आणतात, त्यावर त्यांना प्रश्न विचारतात जे श्रोते असतात आणि पूर्ण याच्यावर आहे ना एका अध्यक्षांचं मार्गदर्शनाखाली होते. पूर्ण हे पॅनेल डिस्कशन हे एखाद्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली होते. सर्व वक्ते सभास्थानी एकमेकांजवळ व सर्व श्रोत्यांना दिसतील अशा रीतीने बसतात. म्हणजे ते श्रोते अशा ठिकाणी बसतात की जे सर्वांना दिसतील अशा ठिकाणी. आणि चर्चेमध्ये प्रश्न उत्तर भाषण या गोष्टींचं किंवा चर्चा या गोष्टी इन्क्लूड असतात. पॅनेल डिस्कशन. आणि शेवटचं वाद विवाद, सहमत असहमत म्हणजेच डिबेट. डिबेट माहिती तुम्हाला की बाबा एखाद्या गोष्टीवर चर्चा घडून आणली जाते, त्यामध्ये किती जण सहमत आहेत असहमत आहेत यावर चर्चा होते. यामध्ये कसं असतंय की या पद्धतीमध्ये ना चर्चा करायच्या विधानांची यादी करून उपस्थित श्रोत्यांना ते संबंधित विधानाची सहमत आहेत का नाहीत
हे विचारलं जातं. म्हणजे वादविवाद होतोय की बाबा जे काय प्रश्न चर्चेले जातात आणि चर्चेले गेले त्याशी तुम्ही सहमत आहात का नाहीत हे सगळं विचारलं जातं. प्रथमतः या विधानांची यादी त्या संबंधीची आवश्यक संदर्भ माहिती देऊन यादी उपस्थितांना दिली जाते आणि त्यावर सहमत असहमत हे डिबेटमध्ये असताना डिबेटमध्ये आपण पार्टिसिपेट करतो तर तो हा विषय आहे डिबेट. आता हे कसं आहे की याचं ना एक असं म्हणजे हे जे आपण गटचर्चेचे प्रकार बघितले ना यामध्ये जास्त फरक नाहीये की बाबा एखादा पॉइंट म्हणजे एखादा टाईप हा दुसऱ्या टाईप मध्ये कधी पण घुसू शकतो. म्हणजे तुम्ही जर का राऊंड टेबलला बसला तर राऊंड टेबल होईल, जर का तुम्ही त्यांना वरती बसवलं तर ते पॅनल डिस्कशन होईल, बरोबर आहे, किंवा सेमिनार होईल, जर का वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी ह्या यामध्ये इन्क्लूड आहेत. तर फोरम डिस्कशन मध्ये आपण बघितलं की वक्ते दिलेल्या विषयावर विचार व्यक्त करतात आणि सेम आहे म्हणजे जास्त काही फरक नाही. चर्चालेख सिम्पोसियम तेच, फक्त त्यामध्ये फरक एवढाच आहे, प्रश्न आहे ना ह्या सगळ्यात जास्त प्रश्न याचे चान्सेस या सिम्पोसियमवर असतात चर्चालेखवर, कारण की ह्यामध्ये फरक आहे एक फिक्स की 4 ते 5 वक्ते असतात, विषय तोडून त्यांना दिला जातो आणि त्याच्यावर त्यांना व्यक्त व्हायचं असतं. ही पूर्ण डेफिनेशन इंग्लिश मध्ये पण येते. गोलमेज चर्चा, राऊंड टेबल डिस्कशन, सेमिनार आणि पॅनल डिस्कशन आणि वादविवाद हे 6 प्रकार आहेत. आता आपण मास कम्युनिकेशन मेथड बघू. तर पहिल्यांदा आपण बघितली इंडिव्हिज्युअल मध्ये त्याचे प्रकार बघितले जे आपल्याला सिलेबसला आहेत. त्यानंतर दुसरी बघितली ग्रुप कॉन्टॅक्ट, त्यामध्ये जे मुद्दे आहेत ते बघितले. आणि आता तिसरी आपण बघतोय समूह संपर्क पद्धती म्हणजेच मास कॉन्टॅक्ट मेथड. समूह संपर्क पद्धती म्हणजेच मास कॉन्टॅक्ट मेथड. आता बघा त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रदर्शन म्हणजेच एक्झिबिशन लावलं जातं. त्यामध्ये एखादी गोष्ट शिकण्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला शिकवण्यासाठी किंवा त्याच्यात रस निर्माण करण्यासाठी विविध प्रतिकृती, नमुने, तक्ते, माहितीपत्रके इत्यादी वैशिष्ट्य रीतीने मांडणी केली जाते. ही मराठीतील डेफिनेशन बघा. याच्यावर प्रश्न येऊन गेलाय, हाय तसंच उचललं त्यांनी की एखादी गोष्ट शिकवण्यासाठी किंवा त्याच्यात रस निर्माण करण्यासाठी विविध प्रतिकृती, नमुने, तक्ते, माहितीपत्रके वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जी मांडणी केली जाते ना त्याला प्रदर्शन म्हणतात. वैशिष्ट्यपूर्ण रीतीने मांडणी केली त्याला प्रदर्शन म्हणतात. प्रदर्शनामुळे एखाद्या गोष्टीत तंत्रज्ञान, माहितीत आवड निर्माण होऊन ते करण्यासाठी कृतीशीलतेला चालना मिळते. येते लक्षात? प्रदर्शनामुळे एखाद्या गोष्टीत, तंत्रज्ञान, माहितीत आवड निर्माण होऊन ती गोष्ट अजून करण्यास कृतीशीलतेला चालना मिळते. हे प्रदर्शनाचे फायदे की जे अशिक्षित लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावी माध्यम आहे. अशिक्षित लोकांपर्यंत प्रदर्शनात प्रसिद्धी मूल्य असतं, म्हणजेच प्रसिद्धी मूल्य जे आपण प्रदर्शन भरवतो त्याला प्रसिद्धी मूल्य असतं. व्यक्तीच्या कल्पनाशक्तीचा चालना मिळते. यामध्ये व्यक्तीच्या कल्पनाशक्ती चालना मिळते. आणि जे लोक बहुविध असतात त्यांना प्रदर्शन कधी पण उपयुक्त ठरतं. पण मर्यादा काय की प्रदर्शन भरवायचं म्हणलं तर पूर्व तयारी पाहिजे आणि खर्चिक बाब आहे, आर्थिक खर्च होणार, ते काय फ्रीमध्ये येत नाही. प्रदर्शन आयोजनासाठी पूर्वतयारी व आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते. खूप मोठ्या प्रमाणावर याचा वापर करणे मर्यादा आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर आपण याचा सारखा वापर नाही करू शकत. प्रदर्शन एकदाच भरतं जर का तुम्ही अटेंड केला असेल तर. काही आमूलाग्र बदल केल्याशिवाय एका स्थळी प्रदर्शनाच्या पुन्हा वापर करता येत नाही. म्हणजेच लोकांना रटाळवाणं होऊन जाईल तेच प्रदर्शन परत लावलं तर. म्हणजे कंटिन्युअस आता बदल काय करणार ना, पण बघणार ते तर तेच आहेत शेतकरी. तर तुम्ही कंटिन्यू एकाच ठिकाणी एकसारखं प्रदर्शन लावू शकत नाही, त्यामध्ये आमूलाग्र बदल करावा लागतो. आणि एखाद्या गोष्टीच्या सर्वच पैलूवर प्रदर्शनाने प्रकाश टाकता येत नाही.
एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादी टेक्निक आहे तर सर्वच पैलूंवर प्रदर्शनाने म्हणजे प्रकाश टाकता येत नाही. या आहेत प्रदर्शनाच्या मर्यादा. पुढची गोष्ट होती जाहीर सभा. दुसरा मुद्दा आपल्याला सिंपल आहेत ह्या कन्सेप्ट, पण आपल्याला थोड्या वाचलेल्या कधी पण बऱ्या असतात. उत्तम वक्ता हा जनमानसाला प्रभावित करतो. म्हणजेच जो काही उत्तम वक्ता असतो तो जनमानसाला प्रभावित करतो. वक्तृत्व कलेसाठी ना आत्मविश्वास, धैर्य हे मुख्य गुण आवश्यक असतात. भीतीही वक्तृत्व कलेसाठी अडसर ठरू शकते. चांगली तयारी म्हणजे हे सगळं वक्त्याचा आत्मविश्वास वाढवते. परत हे उत्तम विचारांची, कल्पनांची, अनुभवांची, समृद्धीची साठवणीची गरज भासते. यासाठी एकाग्रता व वैचारिकतेची सवय असावी लागते. हे जाहीर सभेमध्ये जे काही वक्ता बोलणार आहेत त्याचे हे दिलेले आहेत की बाबा काय गरजेचं आहे, त्यासाठी काय गरजेचं आहे, त्यासाठी एवढं काय विचारणार नाहीयेत जाहीर सभा. आता यामध्येच रेडिओ तर समूह संपर्क पद्धतीमध्ये ना रेडिओ हे लय प्रभावी माध्यम ठरलंय आतापर्यंत. प्रभावी शिक्षण साधन ठरलेलं आहे. रेडिओवर जास्त प्रश्न आलेत आपल्या ऍग्री एमपीएससी मध्ये नाही तर सगळ्याच गोष्टीमध्ये, की रिमोट एरियामध्ये पोहोचण्यासाठी खालीलपैकी कोणतं साधन वापरलं जातं, किंवा अशा ठिकाणी बाबा दुसरं कोणतंही ही नसतंय, काय त्याला रेंज येत नाही, नेटला प्रॉब्लेम आहे, तर कुठली मेथड वापरू शकतो, तर रेडिओ वापरली जाते. आतापर्यंत अजून वापरली जाते रेडिओ. जे काय मास कॉन्टॅक्ट मेथड मध्ये ना महत्वाचे शिक्षण साधन आहे. अजून पण कम्युनिटी रेडिओ स्टेशन चालू आहेत, किंवा बारामतीचं शारदा कृषी वाहिनी, म्हणजे ज्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती रेडिओद्वारे पुरवली जाते आणि शेतकरी ऐकतात तेवढ्याच आवडीनं रेडिओ. विस्तार शिक्षण कार्यात यामुळे लोकांच्या विचारात इच्छित बदल घडवून आणता येतो. विस्तार शिक्षण कार्यात लोकांच्या विचारात म्हणजे रेडिओमुळे बदल घडवून आणू शकतो. त्यामध्ये काय काय येतं रेडिओवर? तज्ज्ञांची भाषणे, संवाद, लोकगीते, नाटके, नभोवाणी, परत शेतीशाळा पाठ, शेतीविषयक प्रश्नोत्तरे वगैरे करमणुकी बरोबरच संबंधित विषयाची माहिती प्रसारित करून लोकशिक्षणाचा हेतू साध्य करता येतो. रेडिओवरनं ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. याखेरीज शेतकऱ्यांना अजून काय बाजारभाव, हवामान, राजकीय घडामोडी, बातम्या ऐकायला मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडते. या बरोबरच परत काय रेडिओद्वारे कोणताही संदेश समाजाच्या सर्व स्तरापर्यंत थोड्या अवधीत पोहोचवला जातो. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत थोड्या अवधीत पोहोचवला जातो. त्याला आता हे रेडिओ बद्दल झालं. रेडिओवर आलाच प्रश्न, तर रेडिओ कुठल्या मेथडचा टाईप आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला मास मेथड, आणि जास्तीत जास्त की रिमोट एरिया म्हणजे अशा ठिकाणी की बाबा बाकी कुठलंही साधन पोहोचत नाही. रिमोट एरिया म्हणजे हिली एरिया म्हणजे डोंगराळ भागात जिथं फक्त रेडिओ वापरला जातो, तर रेडिओ. आता टीव्ही दूरदर्शन. टीव्ही दूरदर्शन तर सुरुवात कधी झाली दूरदर्शनची, टेलिव्हिजनची? 15 सप्टेंबर 1959 ला आहे ना टेलिव्हिजन बिगिन्स इन इंडिया, म्हणजे टेलिव्हिजन सुरुवात झाली आपल्या इथं 15 सप्टेंबर 1959 ला. कुणाबरोबर चालू केलं त्यांनी? ऑल इंडिया रेडिओ. ऑल इंडिया रेडिओ बरोबर सुरुवात केली त्यांनी. बघा, टीव्ही बिगिन्स विथ इन इंडिया विथ ऑल इंडिया रेडिओ 15 सप्टेंबर 1959. आणि 1967 ला कृषी दर्शन, 67 ला कृषी दर्शन म्हणून कार्यक्रम सुरू केला दूरदर्शनवरच. त्यानंतर पायलट प्रोजेक्ट ऑन ऍग्रिकल्चर कम्युनिकेशन, हा कृषी दर्शन काय होता तो? पायलट प्रोजेक्ट ऑन ऍग्रिकल्चर कम्युनिकेशन. आणि 1976 ला ऑल इंडिया रेडिओ पासून टेलिव्हिजन सेपरेट झालं. ऑल इंडिया रेडिओ पासून टेलिव्हिजन हे सेपरेट झालं. 1976 ला ऑल इंडिया रेडिओ पासून टेलिव्हिजन हे सेपरेट झालं.
1976ला. 1976ला. तर ह्या गोष्टी आहेत की टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959ला टीव्ही म्हणजेच टेलिव्हिजन, आपण म्हणतो टीव्ही, टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन हे भारतात सुरू झालं. आणि ते कुणाबरोबर? ऑल इंडिया रेडिओ बरोबर. 1964ला सगळ्यात पहिला कार्यक्रम कृषी दर्शन, ते काय की पायलट प्रोजेक्ट ऑन ऍग्रिकल्चर कम्युनिकेशन. आणि 1976ला दूरदर्शन हे ऑल इंडिया रेडिओ पासून सेपरेट चालू झालं टीव्ही. आता टेलिव्हिजनचं बघा. टेलिव्हिजन हे एक समूह संपर्काच्या आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व साधनांपेक्षा अत्यंत प्रभावी साधन आहे. कारण की हे रेडिओ कसं आहे, फक्त ऑडिओ आहे, पण हे ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही पण आहे. हे एक समूह संपर्काच्या आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्वसाधारणपेक्षा अत्यंत प्रभावी साधन आहे. कारण की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट रेडिओवर ऐकतो आणि टीव्हीवर बघतो, त्यामध्ये लय फरक पडतो. म्हणजेच बघा, एखादी न्यूज रेडिओवर ऐकू द्या, म्हणजे अपघात झाला, ठीक आहे, पण अपघात झालेली गाडी जर का आपण टीव्हीवर चुरा झालेली बघितली तर मग प्रभाव अजून वाढतो की बाबा कसा झाला असेल. पण ही बघितलं आपण रेडिओवर ऐकलं तर एवढा प्रभाव नाही पडत. तसंच आहे हे की अत्यंत प्रभावी साधन आहे. यामध्ये प्रेक्षकांना ऐकण्याबरोबरच पाहण्याची पण संधी उपलब्ध होते. परत टेलिव्हिजनमुळे करमणुकीबरोबरच शेतीविषयक माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, हवामान, राजकीय घडामोडी या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. या सर्व गोष्टी उपलब्ध होतात टेलिव्हिजनमुळे. करमणुकीबरोबर शेतीविषयक माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, हवामान, वृत्त, राजकीय घडामोडी हे आपल्याला दर्शन घडते. आणि घटना ऐकत असतानाच पाहावयास मिळते ना, त्याच्यामुळे लोक कार्यप्रवृत्त होतात. घटना ऐकत असतानाच आपल्याला समजा जर का पाहावयास मिळाली ना, तर लोक जास्त कार्यप्रवृत्त होतात. आता हा प्रश्न आहे येऊन गेलेला. प्रारूपे, नमुने, तक्ते, वास्तविक गोष्टी आणि कोणत्याही माहिती पूर्ण सामग्रीच्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, पूर्ण सामग्रीचे पद्धतशीर मांडणीला, या सगळ्या सामग्रीच्या पूर्ण सामग्रीच्या पद्धतशीर मांडणीला टिमडिंब असे म्हणतात. काय असू शकतं की आता हे प्रश्न बघा ना, म्हणजे त्यांनी अशी परिस्थिती की त्यांना ऑप्शन बी नीट चांगले सापडणार. म्हणजे ऑप्शन पण नाहीयेत चांगले की बाबा आपल्याला लय कन्फ्युजन होईल, पॉइंट ऑफ कन्फ्युजन होईल. तक्ता नाही, मॉडेल नाही, शाळा तर काय संबंधच नाही याचा. प्रदर्शन, याचा आन्सर आहे प्रदर्शन. याचं आन्सर आहे प्रदर्शन. आता पुढचं बघू आपण, शेतीविषयक वाङ्मय. शेतीविषयक वाङ्मय जे की आपल्याला सिलेबसला आहे, शेतीविषयक वाङ्मय. जर एखादा मुद्दा राहिला असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला त्यामध्ये ऍड करूया. शेतीविषयक वाङ्मय. तर यामध्ये काय काय येतं बघा. पहिल्यांदा ते लिफलेट, म्हणजे जसं एक्सटेन्शन टीचिंग मेथड आपण वेगवेगळ्या हे केल्या, तर ह्यांचं थोडं वेगळं पडतंय. काय म्हणतात त्याला, डिस्ट्रीब्युशन किंवा वेगवेगळं करणे. आता हे आपण बघतो मास कम्युनिकेशन मेथडमध्ये आपण लिफलेट, फोल्डर ह्या सगळ्या गोष्टी बघतो, परिपत्रक. पण या शेतीविषयक वाङ्मयमध्ये हे येतंय. तर आपण हे मास कम्युनिकेशन मेथडचा पण एक हे आहे, म्हणजे लिफलेट हे मास कम्युनिकेटिंग मीडिया पण आहे, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. आता हे लिफलेट काय असते, म्हणजे एक सिंपल जे पेज असते आणि त्या पेजवर माहिती दिलेली असते, अशी हे असते लिफलेट. बघा, आपण म्हणतो की पानासारखं असेल दुमडलेलं, तसलं नाही. लिफलेट म्हणजे फक्त एक पेज असते आणि त्या पेजवर इन्फॉर्मेशन दिलेली असते. एकाच विषयाची माहिती, एकाच मुद्दा संबंधित थोडक्यात व महत्वाची माहिती उपलब्ध करून देते.
हे काय करते, एकाच विषयाची माहिती एखाद्या मुद्दा संबंधित थोडक्यात व महत्वाची माहिती उपलब्ध करून देते. चांगल्या लिफलेट मध्ये काय असते की अचूक, नेमकी व कसे काय करावे याची माहिती असते. चांगल्या लिफलेट मध्ये त्याची माहिती एकदम अचूक असते. आता चांगल्या लिफलेटचे गुणधर्म काय येतील? चांगल्या लिफलेटचे गुणधर्म काय येतील की एकच कल्पना स्पष्ट केलेली असावी. म्हणजेच काय, हिरवळीचे खते, बीज प्रक्रिया, एकच कल्पना स्पष्ट केलेली असावी. इन डिटेल देता येत नाही आपल्याला, एवढ्याच्या पेजमध्ये इन डिटेल एवढं देऊ शकत नाही. यामध्ये जी माहिती दिली असती ती लोकांच्या आवडीची किंवा गरजेची असावी. दुसरा मुद्दा, स्पष्ट असावी, लोकांच्या आवडीची किंवा गरजेची असावी. मग यामध्ये भाषा सरळ असावी, यामध्ये वापरलेली भाषा सरळ असावी की जेणेकरून ती शेतकऱ्यास समजण्यास सोपी जावी. येते लक्षात? भाषा सरळ असावी आणि जेणेकरून ती शेतकऱ्यास समजण्यास सोपी जावी. यामध्ये साधे शब्द, छोटी वाक्य, आटोपशर परिच्छेद याचा योग्य पद्धतीने वापर करावा. बरोबर? की लिफलेट म्हणजेच काय की एक पेज असते, त्याच्यावर माहिती कशी असावी. म्हणजे चांगल्या लिफलेटचे गुणधर्म काय असू शकतात? एकच कल्पना असते, प्रश्न येऊ शकतो, एकच कल्पना असते, परत लोकांच्या आवडीची माहिती असते, भाषा सरळ असते आणि साधे शब्द, छोटी वाक्य आणि आटोपशीर परिच्छेद दिलेले असतात. तर ते झालं लिफलेट. बघा, लिफलेट हेच इंग्रजीमध्ये माहिती येणार आहे. म्हणजे ते इंग्रजी आणि मराठी दोन्ही कन्व्हर्जन करण्यात काय मजा नाही. हीच इंग्रजीमध्ये माहिती येणार आहे, सेपरेट काही येणार नाही. आता ही घडीपत्रिका, फोल्डर, आता हे साधारणपणे लिफलेट सारखंच असते. फोल्डर बघा, लिफलेट आणि फोल्डर मधलं कन्फ्युजन कधीच संपत नाही. लिफलेट आणि फोल्डर मधलं कन्फ्युजन लाईफ टाइम संपत नाही. की बाबा आपल्याला वाटतं लिफलेट म्हणजे पानासारखं असेल आणि ती दुमडायचं असेल, आपल्या डोक्यात तीच कन्सेप्ट असते. पण तसं नाहीये. लिफलेट एक सिंगल पेज असते आणि फोल्डर म्हणलं ना तर आपण फोल्ड केलेलं असते ते. तर फोल्डर हे साधारणपणे लिफलेट सारखंच असते, फक्त यामध्ये एकच फरक असतोय जो की ती जी पानं आहेत ना ती दुमडलेली असतात, त्याला फोल्डर म्हणतात. ज्या कागदाचा वापर केला जातो, फरक एवढाच असतो की कागद वापरला जातो त्याच्या 2 किंवा 3 घड्या करून तो आटोपशीर आकाराचा केला जातो. 2 किंवा 3 हे असं असतं बघा, हे दुमडलेलं असते, हे इकडून इकडं इकडून इकडं आणि बारीक केलेलं असते, किंवा 3 सिंगलच पट्टी असते अशी. हे ओपन केलेलं आहे, येते लक्षात? हे जे आहे ना हे ओपन केलेलं आहे, पण ते दुमडून असं एकत्रित केलेलं असते आणि ते फोल्डर वापरलेलं असते. हे असे इथून आणि इथून फोल्ड केलेलं असते, इथून इथून फोल्ड केलेलं असते. तर लिफलेट आणि पॅम्पलेट मधला फरक, सॉरी, लिफलेट आणि फोल्डर मधला फरक कळाला. लिफलेट आणि फोल्डर, तर 2 ते 3 घड्या करून तो आटोपशीर आकाराचा केलेला असतो. यातील विस्तृत माहिती, आकृती एकाच विषयाशी आटोपशीर पद्धतीने मांडलेली असते. म्हणजेच गांडूळ खत, वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. घडीपत्रिका, फोल्डर, लिफलेट आणि फोल्डर समजून घ्या फक्त. लिफलेट आणि फोल्डर प्रश्न येऊ शकतो की दुमडलेलं काय असतंय आणि सिंगल पेज काय असते. तर दुमडलेलं असेल तर म्हणायचं फोल्डर. आता परिपत्रक, सर्क्युलर लेटर, मग अशी सांगितल्याप्रमाणे की जे पर्सनल लेटर असतं ते पर्सनली पाठवलेलं असतं, आणि सर्क्युलर लेटर म्हणजे एकच गोष्ट सर्व शेतकऱ्यांना सांगायची असेल की तर सर्क्युलर लेटर पाठवतात. म्हणजेच परिपत्रक हे मास कम्युनिकेटिंग मीडियाचा एक पार्ट आहे, मास कम्युनिकेशन मीडिया. ओके, लक्ष द्या. सर्क्युलर लेटर, तर बैठका, प्रदर्शने अथवा विस्तार कार्यक्रमासंबंधी, शेती संबंधी वेळेवरती एकाच प्रकारचे पत्र अनेकांना विस्तार कार्यकर्ता पाठवतो, त्यास परिपत्रक असे म्हणतात. येते लक्षात की एकच काय म्हणतात त्याला, कुठं बैठक आहे किंवा प्रदर्शन आहेत किंवा विस्तार कार्यक्रमासंबंधी किंवा शेती संबंधी वेळेवरती एकाच प्रकारचे पत्र अनेकांना पाठवले जाते, त्याला विस्तार कार्यकर्ता म्हणतात. सॉरी, परिपत्रक पाठवले जाते विस्तार कार्यकर्त्याद्वारे. ओके, म्हणजे असं समजा आता हे जी पतसंस्थेची बैठक असेल बघा, तर पतसंस्थेची बैठक असेल
तर सगळ्यांना एकच पत्र येतं, फक्त वरती पत्ता बदललेला असतो, नाव बदललेलं असतं, पत्र आतमध्ये सगळ्यांना सेम असते. प्रति सदस्य खाली सगळं डाटा असतोय आणि व्यवस्थापक. तर ती तशी जी परिपत्रक काढली जातात ती हे असते परिपत्रक. परिपत्रक असतात. अशी पत्रे कुणाला देतात? वेळोवेळी किंवा काही विशिष्ट महत्वाच्या प्रसंगी लिहिण्यास येतात. बघा हे परिपत्रक लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊ शकतं. कारण की आपण प्रश्न वाचणारे इंग्रजीमध्ये, त्याला सर्क्युलर लेटर म्हणतात. प्रश्न वाचणारे इंग्रजी, परिपत्रक लगेच कन्फ्युजन दूर होतंय. परिपत्रक आणि पर्सनल लेटर, वैयक्तिक पत्र, ह्यामध्ये कन्फ्युजन दूर होते. पण ज्यावेळेस पर्सनल लेटर आणि सर्क्युलर लेटर येईल त्यावेळेस कन्फ्युजन वाढतंय. तर जे इंग्लिशमध्ये करतायत त्यांनी लक्षात ठेवावं की पर्सनल लेटर आणि सर्क्युलर लेटर मधला फरक. पर्सनल लेटर आणि सर्क्युलर लेटर मधला फरक. आता परिपत्रकाचे फायदे काय असू शकतात की विशिष्ट आवड असणाऱ्या लोकांच्या समूहास उपयुक्त माहिती मिळते. ज्यांना विशिष्ट आवड असते त्यांना समूहास उपयुक्त माहिती मिळते. प्रतिसाद मिळवण्यासाठी, आवाहन करण्यासाठी सर्व योग्य मार्ग. म्हणजे एखाद्याला प्रतिसाद करायचंय किंवा आवाहन करायचंय एखाद्या गोष्टीसाठी की तुम्ही असं करावं, तुम्ही तसं करावं, तर ते ही गोष्ट उपयुक्त पडते. प्रतिसाद मिळवण्यासाठी किंवा आवाहन करण्यासाठी सर्व योग्य मार्ग. ग्रामपातळीवरील नेतृत्व, सहकारिता किंवा विस्तार कार्यकर्ते यांच्यामधील आवड व सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी. म्हणजे काय ग्रामपातळीवरील नेतृत्व, सहकारिता आहे, विस्तार कार्यकर्ते, त्यामध्ये जी काय सहकार्य आहे, आवड व सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी परिपत्रकाचा फायदा होतो. यावर प्रश्न विचारायला जागा आहे. आणि परिपत्रकाच्या मर्यादा काय येतील की विशिष्ट प्रकारची छपाई लागल आणि वाटप यंत्रणा आवश्यक, बरोबर. आणि जे निरक्षर किंवा अशिक्षित लोकांच्या उपयोगी पडत नाही. परिपत्रकाच्या मर्यादा, जे की निरक्षर लोक आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना वाचता येणार नाही आणि छपाई किंवा वाटपाची यंत्रणा आवश्यक लागल. आता माहिती पत्रिका. माहिती पत्रिकेत काय विषय? माहिती पत्रिकेत एक किंवा एकापेक्षा जास्त विषयांची थोडीशी विस्तृत माहिती दिली जाते. यास पाने जास्त असतात. बघा, माहिती पत्रिका आणि पुस्तिका ह्यामध्ये फरक आहे. पुस्तिका म्हणजे बुकलेट, माहिती पत्रिका म्हणजे म्हणजे माहिती पत्रिका कमी पानं असतात. एक किंवा एकापेक्षा जास्त विषयांची थोडीशी विस्तृत माहिती दिली जाते आणि पाने जास्त असतात. शिकलेले शेतकरी किंवा तांत्रिक कर्मचारी, जे शिकलेले शेतकरी असतात किंवा तांत्रिक कर्मचारी असतात यांच्यासाठी माहिती पत्रिका उपयुक्त ठरते. माहिती पत्रिका. आणि जी काय पुस्तिका असते, बुकलेट, बुकलेट म्हणजे काय, पुस्तिका ही माहिती पत्रिकेपेक्षा मोठी असते, एवढाच फरक आहे. माहिती पत्रिका म्हणजे ही एका किंवा एकापेक्षा जास्त विषयाची थोडीशी माहिती उपलब्ध करून दिली. एक 7-10 पानांची अशी माहिती पत्रिका असते जी की वाटप केलं जातं. यामध्ये शिकलेले शेतकरी किंवा तांत्रिक कर्मचारी यांसाठी ही उपयुक्त ठरते. आणि बुकलेट म्हणलं ना तर पुस्तिका ही माहिती पत्रिकेपेक्षा मोठी असते, माहिती पत्रिकापेक्षा मोठी असते. आणि यामध्ये एखाद्या किंवा एकापेक्षा जास्त विषयांची विस्तृत माहिती दिलेली असते. एखाद्या किंवा एकापेक्षा जास्त विषयांची विस्तृत माहिती दिलेली असते पुस्तिकामध्ये. आणि माहिती पत्रिकामध्ये पण सेम तेच असते, फक्त थोडीशी माहिती दिलेली असते. इथं विस्तृत माहिती दिलेली असते. थोडीशी विस्तृत माहिती दिलेली असते. ह्यामध्ये टोटली विस्तृत माहिती दिलेली असते. समजून घ्या, माहिती पत्रिका म्हणजे छोटं येतं, पुस्तिका म्हणजे मोठी गोष्ट आहे. आता बातमी म्हणजेच काय, न्यूज. न्यूज म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या काय घडणाऱ्या गोष्टींची जी काय आपल्याला वेळोवेळी मिळालेली माहिती असते ना, त्याला बातमी म्हणतात. की आपल्या अवतीभोवतीच्या काय गोष्टी घडतात त्याची वेळोवेळी जी काय माहिती मिळते त्याला बातमी असं म्हणतात. वेळोवेळी मिळालेली माहिती म्हणजे बातमी होय. लोकांमध्ये उत्सुकता व आवड निर्माण करण्याचे काम बातमी करते. लोकांमध्ये उत्सुकता आणि आवड निर्माणाचे काम बातमी करते. ही वास्तवात घडलेली गोष्ट असते, त्यामध्ये शेतकऱ्याची आवड आवश्यकता आहे.
आवड आवश्यकता असते, म्हणजे जी वास्तवात घडलेली गोष्ट असते ती बातमी असते, न्यूज. आता त्याचे फायदे काय आहेत? अत्यंत कमी वेळामध्ये खूप मोठ्या समूहापर्यंत पोहोचता येतं बातमीद्वारे, कमी खर्चाची असते आणि वेळच्या वेळी म्हणजे जी काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी बाजारात येते ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, कारण की ती त्यांच्यासाठी बातमीच असते ना. नवीन वाण बाजारात आलं तर ते त्यांच्यासाठी एक न्यूजच असते ना. नवीन टेक्नॉलॉजी आली ती त्यांच्यासाठी न्यूजच असते. आणि त्याच्यावर मर्यादा काय की अशिक्षित व न वाचणारे लोक असतील तर बातमीची उपयुक्तता उरत नाही. परत काय, परिणामांची पडताळणी करणे अवघड असते, म्हणजे जर का बातमी जरी दिली तर किती जणांनी वाचली आणि त्याच्यावर अंमल केलं याचे इव्हॅल्युएशन होत नाही. आणि चांगली बातमी लिहिण्यासाठी म्हणजे चांगलं प्रशिक्षण लागते. चांगली बातमी लिहिण्यासाठी पण चांगलं प्रशिक्षणाची गरज असते. हे या बातमीच्या मर्यादा आहेत. हे या बातमीच्या मर्यादा आहेत. आता हे यावर प्रश्न आहे की हे बघू आधी आपण एकदा. शेतीविषयक वाङ्मयामध्ये ना आपण पहिल्यांदा बघितलं लिफलेट बघितलं, जे की दुमडलेलं नसतंय आणि सिंगल पेज असते, त्याच्यावर माहिती दिलेली असती, एकच विषय असतो, सोप्या भाषेत दिलेला असतो, शेतकऱ्यांना कळेल असा, जास्त पॅराग्राफ अवघड भाषा नसते, ते असते लिफलेट. त्यानंतर येतं फोल्डर म्हणजे लिफलेट सारखाच असते, फक्त फोल्ड केलेलं असते, म्हणजे व्यवस्थित दुमडलेलं असते, त्याला फोल्डर म्हणावं. आणि त्यानंतर येतं परिपत्रक म्हणजे सर्क्युलर लेटर. आपण आहे ना सर्क्युलर लेटर लक्षात ठेवा, परिपत्रक लक्षात ठेवल्यानंतर कन्फ्युजन होईल, कारण की मराठीत लक्षात राहील आणि प्रश्न आपण इंग्रजीमध्ये वाचणार आणि सर्क्युलर लेटर वाचल्यावर आपलं कन्फ्युजन होऊ नये, तर सर्क्युलर लेटर लक्षात ठेवा. सर्क्युलर लेटर म्हणजे की लोकांना बाबा एकाच वेळी भरपूर लोकांना आपण पत्र पाठवतो, म्हणजेच सर्क्युलर लेटर, मराठीमध्ये परिपत्रक. माहिती पत्रिका थोडी विस्तृत माहिती दिलेली असते, एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयांवर, पाणी जास्त असतात त्याची, पण पुस्तिका त्यापेक्षा जास्त पानं असतात आणि विस्तृत माहिती दिलेली असते. बातमी म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात त्या घटनेची माहिती दिलेली असते. आता हा एक प्रश्न आहे येऊन गेलेला, अनेक लोकांसाठी समान माहितीची असलेली पत्र तयार करून पाठवले जाते, त्यास डॅश डॅश म्हणतात. आता ह्यामध्ये काय काय येईल बघा, हा प्रश्न येऊन गेलाय. आता पत्रक तर नाही, हँडबिल नाही, राहते वैयक्तिक पत्र आणि परिपत्रक. तर इथं काय येऊ शकतं की बाबा इंग्लिशमध्ये प्रश्न असेल तर पर्सनल लेटर आणि इकडं सर्क्युलर लेटर. ज्यावेळेस असं येईल त्यावेळेस कन्फ्युजन होईल. पण आता ठीक आहे, परिपत्रक आता तुम्ही वाचलंय, याचा आन्सर लगेच सांगू शकता, पण ज्यावेळेस ऑप्शन येईल, प्रश्न येईल ह्याच्यावर, तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. सर्क्युलर लेटर लक्षात ठेवायचं, ह्याचा आन्सर आहे परिपत्रक, वैयक्तिक पत्र नाही. यामध्ये बघा ना काय म्हणते, अनेक लोकांसाठी समान माहितीची असलेले पत्र तयार करून पाठवले जाते, याला काय म्हणतात? अनेक लोकांसाठी समान माहितीची असलेली पत्र तयार करून पाठवले, त्याला परिपत्रक असे म्हणतात. ओके, याला परिपत्रक असे म्हणतात.